निवडणूक कामात टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही। गैरहजर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या अनुषंगाने निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले काही अधिकारी आणि कर्मचारी अद्याप नेमून दिलेल्या क्षेत्रीय अधिकारी तसंच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे रुजू न झाल्याचं निदर्शनास आलं आहे। ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शक आणि सुरळीत अंमलबजावणीस अडथळा निर्माण करणारी असल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी त्यांना कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत। तसंच निवडणूक आचारसंहिता पालनासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून स्थिर देखरेख पथक आणि इतर निवडणूक कामांसाठी नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत। संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्यालयामार्फत तसंच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी कर्तव्यावर हजर राहण्याबाबत सूचित करण्यात आलं होतं। तथापि आदेश बजावून देखील काही अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर हजर न राहिल्याचं संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळवलं आहे। या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। निवडणूक कामकाजात जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 अंतर्गत कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसंच क्षेत्रीय अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कार्यालयाकडे रुजू न झालेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी 27 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत कर्तव्यावर उपस्थित राहावं असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। विहित वेळेत उपस्थित न राहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951च्या कलम 34 नुसार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे। निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून निवडणूक कामासाठी नियुक्त सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं कर्तव्य जबाबदारीनं शिस्तबद्धपणे आणि वेळेत पार पाडावं। निवडणूक कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा आदेशाचं उल्लंघन सहन केलं जाणार नाही असा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे।